धुळे शहरातील दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून बसमधील कोणत्याही प्रवाशांना यामध्ये सुदैवानं दुखापत झाली नाहीये। प्राथमिक माहितीनुसार ही घटना बसनं धुळे शहरात प्रवेश केल्यानंतर घडली आहे। दसरा मैदान परिसरात 8 ते 10 अज्ञात तरुणांनी या बसवर अचानक दगडफेक सुरू केली। बस चालकानं तात्काळ बस थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र दगडफेक का करण्यात आली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मी नाशिकहून शहादा जात होतो। धुळ्यामध्ये एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानजवळ काही 8-10 मुलं आले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली। मध्ये गाडीत पॅसेंजर पण होते, कोणाला लागलं वगैरे तर कोणाला इंजर्ड नाही झालेलं आहे, पण बाकी कधी काच फुटला असता आणि लागलं असता मग। दरम्यान घटनेची माहिती मिळताच धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दगडफेकीबाबतचा तपास सुरू केला। या प्रकरणी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून दगडफेक करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।